हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओ व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी टिफिनची नेहमीप्रमाणे इथे माझी गडबड जी आहे ती सुरू आहे. तर आधी जीविकाचा टिफिन वगैरे जो आहे तो रेडी करून दिला. आता जोपर्यंत तिचं आवरतंय तोपर्यंत म्हटलं चला किचनमध्ये थोडंसं जे काही आपलं काम आहे ते आपण आवरून घेऊयात. तर अजून तिला स्कूलला निघण्यासाठी टाईम होता, त्यामुळे मग थोडासा वेळ शिल्लक होता, त्यामुळे तिची तयारी तिकडे बाहेर सुरू होती. तोपर्यंत म्हटलं चला चपात्या वगैरे झालेल्या आहेत, तर मग म्हटलं किचन ओटा सुद्धा क्लीन करून घेऊयात. कारण की चपात्या वगैरे करायचं म्हटलं की थोडंफार पीठ जे आहे ते किचन ओट्यावरती सांडतं. इकडे तिकडे पांढरं जे आहे ते सगळीकडे आपल्याला दिसायला लागतं, म्हणून म्हटलं ते आधी क्लीन करूयात आणि त्यानंतर मग म्हटलं राहिलेलं जे काही बाकीचं काम आहे तर ते आवरून घेऊयात. आता तिच्या डब्यासाठी जे आहे ते चपाती भाजी वगैरे बनवली. त्यानंतर स्नॅकमध्ये तिला आज मी सँडविच दिलेलं होतं, ते सुद्धा बनवून झालेलं होतं. टिफिन पटकन रेडी केला आणि इथे तिला मी ते सांगत होते की पटकन तुझं आवरून घे, जेणेकरून तुला जे आहे ते लवकर स्कूलला निघता येईल. आता तिचा नाश्ता वगैरे सुद्धा तिला मी दिलेला होता. सकाळी ज्यावेळेस ती स्कूलला निघते ना, तर पहिल्यांदा माझं असं असतं की अंघोळ वगैरे झाल्यानंतर ना मी पहिल्यांदा तिला नाश्ता देते. कारण की नाश्त्याचा जो ब्रेक आहे तो 2 तासांनी असतो आणि मग सकाळी जर ती लवकर घरातून तशीच बाहेर निघाली तर मग तिचा नाश्ता स्किप होतो आणि मग तिला खूप जास्त भूक लागते. आणि मला माहिती आहे की तिला जर भूक लागली तर तिला ती काही सहन होत नाही, त्यामुळे तिची खूप जास्त चिडचिड होते. त्यामुळे मग सकाळी मी लवकरच तिला जे आहे ते उठवते, जेणेकरून अंघोळ वगैरे करून ती नाश्ता वगैरे करून घेईल. आणि हे रोजचं रुटीन तिचं फिक्स आहे. सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे करून पहिल्यांदा ती नाश्ता करते, जेणेकरून मग तिला स्कूलला जाताना जे आहे ते काही माझं टेन्शन राहत नाही की गेल्यानंतर मग ती खाईल की नाही. कारण की मग डोक्यामध्ये सतत तेच विचार असतात, कारण की तिला भूक अजिबातच सहन होत नाही. त्यामुळे असं वाटतं की आपल्यासमोर ती जेवून वगैरे गेली तर मग मला सुद्धा टेन्शन राहत नाही. आता सँडविच तिच्यासाठी मी बनवलेलं होतं, ब्रेड पकोडा सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. तर त्यामध्ये मग थोडंसं बेसन पीठ शिल्लक राहिलेलं होतं, म्हणून मग म्हटलं चला बेसनची जी पोळी आहे ती आपण बनवून घेऊयात. आता थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं होतं, मग त्यामध्ये मी कांदा जो आहे तो चिरून टाकला आणि आईंना म्हटलं की तुम्ही छान असे याचे धिरडे जे आहे ते बनवून घ्या. आता माझ्यापेक्षा आहेत ना आईंना चांगले धिरडे बनवता येतात, त्यामुळे मग मी नेहमी त्यांना सांगते. कारण की जसं माझ्याकडून ते जाडसर होतात तसं त्यांच्याकडून अजिबात ते होत नाही, त्यामुळे थोडंसं पीठ शिल्लक होतं. तर मग म्हटलं नाश्तासुद्धा यामध्ये होऊन जाईल, म्हणून मग म्हटलं चला थोडंसं अजून पीठ ॲड करते आणि याचे जे मस्तपैकी असे धिरडे जे आहे ते बनवून घेते. आता कांदा चिरताना कोणाच्या डोळ्याला पाणी येत नाही असं कोणीच नसेल. कांदा कोणी आपल्याला रडवो अगर न रडवो, पण कांदा मात्र आपल्याला नक्कीच रडवतो. म्हणून मग म्हटलं चला आता यांना सांगूयात म्हटलं आईंना. तोपर्यंत मग मी तिचं जे आहे ते आवरून दिलं आणि मग तोपर्यंत आई म्हटलं की मी इकडे धिरडं जे आहे ते बनवून घेते, तोपर्यंत तू मशीन लावून घे. आता बाहेर पावसाचं वातावरण असलं ना की पहिल्यांदा माझी घाई असते ती म्हणजे कपडे मशीनला लावायची. एक तर असतं की लाईटसुद्धा जाते आणि दुसरं म्हणजे लवकर कपडेसुद्धा सुकतात. मग इकडे छान असे बघा धिरडेसुद्धा बनवून झालेले होते आणि माझे धिरडे जे आहेत ना ते थोडेसे असे दाडसर होतात आणि आईंचे व्यवस्थित अगदी होतात. त्यामुळे मग मी नेहमी त्यांना सांगते, कारण की त्या खूप छान अशा पद्धतीने ते बनवतात. आता दोघींचं मिळून मग सकाळचं जे आहे ते किचनमध्ये असं गप्पा गोष्टी करत एखादं काम जे आहे ते आमचं होऊन जातं. आता सकाळची देवपूजा त्यांच्याकडे असते, त्यामुळे मग देवपूजा झाल्यानंतर मग बाहेरचं सुद्धा त्यांना बरंचसं काम असतं. त्यामुळे मग घरातलं जास्त काम काही त्यांना करता येत नाही आणि बाहेरच्या भरपूर कामांमध्ये त्यांचा वेळ जातो. त्यामुळे मग म्हटलं चला आता पटकन इकडे कपड्यांची मशीन सुद्धा लावून घेऊयात. आता जीविका स्कूलला गेलेली होती तर लगेच मी मशीन सुद्धा लावून घेतली, कारण की नाश्ता माझा हा आईंसोबतच होतो. त्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नाश्ता काही माझा होत नाही. त्यामुळे मग त्या वेळामध्ये मग माझी बरीचशी कामं जी आहे ती मी आवरून घेते. तर आता इकडे लगेचच मशीन सुद्धा लावून घेतली. आता चिडचिड न करता जर आपण ही सगळी
कामं जर रुटीननुसार केली ना तर कामं आपली अगदी व्यवस्थित होतात. फक्त सकाळी उठल्यानंतर ना आपला जो मूड आहे तो फ्रेश असला पाहिजे. सकाळी जर आपला मूड चांगला नसेल ना तर पूर्ण दिवस आपला तसाच जातो. जशी दिवसाची सुरुवात होते तशाच पद्धतीने आपला दिवसाचा शेवट सुद्धा होतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नेहमी फ्रेश मनाने उठायचं. 2 मिनिटं सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ शांत बसायचं. दिवसभरामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत, आपलं रुटीन कोणत्या प्रकारचं आपल्याला सेट करायचं आहे याचा विचार करायचा आणि त्यानंतर मग आपल्या दिवसाला अंघोळ वगैरे करून फ्रेश झालं की दिवसाची सुरुवात करायची. जेणेकरून आपला सकाळचा जो दिवस आहे तो सुंदर असा दिवस आपला सकाळचा गेला की आपला पूर्ण दिवस तसाच जातो. नाहीतर सकाळी जर आपली कामाबाबतीत चिडचिड होत असेल, मुलांवरती आरडाओरडा होत असेल तर मग पूर्ण दिवस जो आहे तो आपला तशाच पद्धतीने जातो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात ही कशा पद्धतीने होते. आता जर आपली चिडचिड होत असेल, मनावरती आपला कंट्रोल नसेल, ओरडावं कोणावरती असं आपल्याला वाटत असेल ना तर मला असं वाटतं ना की आपण आपल्या आवडीचं एखादं म्युझिक किंवा आपल्या आवडीचा एखादा मंत्र जो की आपण मोबाईलवरती लावून देऊ शकतो. जेणेकरून आपलं जे लक्ष आहे ते सुद्धा विचलित होतं आणि थोडासा आपला मूड जो आहे तो फ्रेश होतो. आता सकाळी उठल्यानंतर आपण आपलं रुटीन सेट करून ठेवलं की सकाळी आधी उठल्यानंतर आपल्याला कोणती महत्त्वाची कामं करायची आहेत, त्यानंतर आपल्याला आपलं कोणतं रुटीन जे आहे ते फॉलो करायचं आहे. या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित अशा ठरवून घेतल्या तर कामं सुद्धा आपली अगदी व्यवस्थित अशी होतात. आता कोणतंही काम हे परफेक्ट असं होत नाही किंवा कोणाकडूनच ते परफेक्ट कोणाकडूनच होऊ शकत नाही. पण आपण ते काम जे आहे ते अगदी व्यवस्थित आणि अगदी आनंदित मनाने जर करत असू ना तर मात्र कामं आपली लवकर आवरतात. आता कधीतरी असं होतं की कामं करताना आपल्याला खूप थकल्यासारखं वाटतं किंवा असं वाटतं की थोडासा ब्रेक घ्यावा, तेव्हा मग थोडासा ब्रेक घ्यायचा. कामात आपण 5 मिनिटाचा ब्रेक तर नक्कीच घेऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला नाश्ता, जेवण हे कधीही स्किप करायचं नाही. भलेही आपल्याला कामाचा कितीही लोड असला तरी सुद्धा चालेल, पण आपल्या जो नाश्त्याचा टायमिंग असतो किंवा मग जो आपला जेवणाचा टायमिंग असतो तर तो स्किप होता कामा नये. कारण की जर आपला नाश्ता नसेल, जेवण वेळेवरती नसेल तरी सुद्धा आपली चिडचिड जी आहे ती होत राहते. आता एखादं काम जरी नाही झालं तरी सुद्धा चालू शकतं. जर एखाद्या दिवशी आपलं एखादं काम राहिलं तरी सुद्धा आज नाही झालं तरी सुद्धा चालेल, पण उद्या मात्र मी माझं काम नक्कीच पूर्ण करेन असं समजून आपण जे काम राहिलेलं आहे ते आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा पूर्ण करू शकतो. फक्त आज मी एवढी कामं करणार आहे किंवा आजच्या वेळेमध्ये मला करायचीच आहेत किंवा सगळेच करतात मग माझ्याकडून का होत नाही, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये सुरू असतात आणि आपण जेवढा जास्त विचार करू ना तेवढे जास्त विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात. त्यामुळे नेहमी येत ना जेवढं आपल्याकडून होऊ शकतं ना तेवढं तर आपण करतच असतो. मग ते घरातली कामं असू देत किंवा बाहेरची कामं असू देत, पण प्रत्येकाची कॅपॅसिटी ही वेगवेगळी असते, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत ही वेगळी असते आणि प्रत्येक माणूसही हा वेगळा असतो. त्याच्यामुळे ना जे समोरच्याकडून होतंय ते आपल्याकडून होईलच असं नाही. कारण की बऱ्याचदा आपलं असं असतं की जर आपल्या समोर एखादी स्त्री भरपूर असं काम करत असेल किंवा पूर्ण दिवस ती काम करण्यामध्ये स्वतःला गुंतवून घेत असेल आणि पूर्ण घर तिचं स्वच्छ असेल, नीटनेटकं असेल, तर आपल्याला एक प्रश्न पडतो की जर ती करते तर मी का नाही. कारण की जर तिच्याकडून होतंय तर माझ्याकडून का होऊ शकत नाही. पण मला असं वाटतं की प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची सहनशक्ती वेगवेगळी असते. त्यामुळे जे तुम्हाला येते ते समोरच्याला येऊ शकत नाही आणि जे समोरच्याला येते ते कधी कधी तुम्हालाही जमू शकत नाही. त्यामुळे स्वतःला असे कुठेही कमी समजायचं नाही की हा तिला येते तर मला ते काय येत नाही. त्यामुळे नेहमी आपलं मन जे आहे ते शांत ठेवायचं. आपलं मन जर शांत असेल ना तर आपली चिडचिड कमी होते. ज्या गोष्टी आपल्याला करायला आवडतात येत ना त्या गोष्टीकडे प्राधान्य द्यायचं आणि घरातली काम करताना येत ना नेहमी आनंदी मनाने करायची. जेव्हा तुम्ही घरातील काम करताना आपलं मन शांत ठेवून किंवा आनंदी मनाने जर एखादं काम करत असाल ना तर ते काम अगदी व्यवस्थित असं होतं. आता माझं जर रुटीन मला सकाळचं जर सेट करायचं झालं ना तर माझं असं असतं की सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा स्वयंपाक आवरायचा, त्यानंतर क्लिनिंग, त्यानंतर माझा नाश्ता आणि मग राहिलेली काही एक्स्ट्राची कामं आहेत तर ती मी त्या वेळेमध्ये करत असते. आता कामं करताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या कामाचं स्पीड. जेव्हा तुम्ही घरातील कामं करायला घेताना तेव्हा आपल्या कामाचं स्पीड हे जास्त असलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कंटाळा येत नाही आणि सकाळी उठल्यानंतर आपण जर ठरवलं ना की दिवसभरामध्ये आज मला एवढं काम जे आहे ते पूर्ण करायचंच आहे तर अगदी व्यवस्थित अशी आपली कामे सुद्धा पूर्ण होतात. पण जर आपलं कामांचं नियोजन नसेल, आपण ठरवलेलं नसेल की आपल्याला कोणती कामं करायची आहेत तर मात्र मग आपल्या कामांचं जे आहे ते नियोजन बिघडून जातं. पूर्ण टाइम मॅनेजमेंट जर असेल ना तर कामं सुद्धा अगदी व्यवस्थित होतात. आता सकाळचा स्वयंपाक तर आवरलेला होता,
पण दुपारच्या स्वयंपाकामध्ये मला दुसरी भाजी जी आहे ती बनवायची होती. आता मग इथे चाललेला होता माझा पुन्हा दुपारचा स्वयंपाक. आता सकाळचा तर बनवलेला होता, पण दुपारी पुन्हा मला स्वयंपाक जो आहे तो बनवायचा होता. म्हणून मग लगेचच मी वाटण वगैरे काढून घेतलेलं होतं, कुकर वगैरे लावून घेतला आणि मग लगेचच भाजीची सुद्धा तयारी केली. आता इथे ना आज नॉनव्हेजचा बेत होता, त्यामुळे मग मी पटकन सगळी तयारी जी आहे ती करून घेतली. आता सकाळची सगळी कामं आवरून घेतलेली होती. बाथरूम क्लिनिंग करणं, फरशा क्लिनिंग करणं, बाहेरचं अंगण स्वच्छ करणं, हे सगळं आवरलेलं होतं आणि दुपारी 1 वाजेपर्यंत मला हा स्वयंपाकसुद्धा रेडी करायचा होता. त्यामुळे आधी सगळी कामं माझी जी बेसिक असतात ना ती आवरून घेतली आणि मग स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आता जोपर्यंत इकडे मटण वगैरे शिजून होते ना तोपर्यंत लगेचच मी कुकर लावून घेतला, वाटण वगैरे काढून घेतलं आणि लगेचच फोडणी वगैरे सुद्धा देऊन घेतली. आता हे जे मटण आहे ना तर ते मला काही खायचं नव्हतं, कारण की ते देवासाठी केलेलं होतं. त्यामुळे ते काही मला खाता येणार नव्हतं आणि आई तर काही आमच्या नॉनव्हेज खात नाहीत. त्यामुळे दोघींसाठी सुद्धा मला वेगळा स्वयंपाक बनवायचा होता. म्हणून म्हटलं आधी जो काही नॉनव्हेजचा स्वयंपाक आहे तर म्हटलं आधी तो आवरून घेऊयात आणि त्यानंतर मग म्हटलं दोघींसाठी एखादी भाजी वगैरे बनवता येईल, कारण की भात सकाळचं जे काही थोडीशी भाजी राहिलेली होती ती शिल्लक होती. मग थोडीशीच भाजी मला दोघींसाठी बनवायची होती, तर मग म्हटलं आधी हे उरकून घेऊयात आणि मग दोघींसाठी जे आहे ते आपल्याला बनवता येईल. मग लगेचच इकडे भाकरी वगैरे सुद्धा बनवायला घेतल्या, कारण की 1च्या आतमध्येच मला हा स्वयंपाक करायचा होता. आता माझे जर कामाचं नियोजन नसतं ना किंवा मला काय करायचे, कशा पद्धतीने करायचे, तर मग सगळं जे आहे ते मला खूप जास्त चिडचिडल्यासारखं झालं असतं किंवा मला ते जमलंच नसतं. पण जेव्हा कधी मी काम करते ना तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की मला कोणत्या वेळेस कोणती कामं करायची आहेत आणि मग व्यवस्थित असं ठरवलं की आता हे झाल्यानंतर ना आपलं दुसरं काम कोणतं असेल तर कामं सुद्धा आपली पटकन आवरतात आणि आपली जास्त काही चिडचिड वगैरे सुद्धा होत नाही. आता घरातील कामं करताना आहेत ना नेहमी आपल्याला जी छोटी छोटी कामं असतात ना तर ती आधी आवरून घ्यायची, कारण की मोठ्या कामांसाठी आपल्याला भरपूर वेळ लागतो आणि आपली छोटी कामं आहेत ती पटकन आवरून होतात. त्यामुळे जी की आपल्या डोळ्यासमोर दिसत आहेत ती कामं लवकर अशी आवरतील अशी पटकन कामं जी आहेत ती आवरून घ्यायची, जेणेकरून त्यामध्ये जास्त वेळ सुद्धा जात नाही आणि वेळेवरती आपली कामं सुद्धा आवरून होतात. आता घरातील कामं करताना आहेत ना कधी खूप जास्त घाई गडबड करायची नाही. बरेचदा काय होतं ना आपलं असं असतं की एकासोबत आपल्याला 2 कामं आवरायची आहेत, त्यामुळे आपली खूप जास्त घाई गडबड होते किंवा आपण खूप जास्त धावपळीमध्ये कामं आवरायला बघतो आणि कामं तर काही परफेक्ट होत नाहीत, पण त्यामध्ये आपल्याला खूप जास्त दमल्यासारखं होतं. त्यामुळे ना कधीही घरातील कामं करताना आहेत ना जास्त घाई गडबड करायची नाही. कामे कुठे निघून जात नाही, ती तिथेच असतात. त्यामुळे ना अगदी शांत डोक्याने कामं जी आहेत ती आवरून घ्यायची, जास्त घाई गडबड करायची नाही. जर दमल्यासारखं वाटलं तर थोडासा ब्रेकही आपण घेऊ शकतो. शेवटी माणूस आहे, मशीन नाही. कधीतरी आपल्याला सुद्धा दमल्यासारखं होऊ शकतं. एखादा दिवस असाही असतो की आपल्याला सुद्धा वाटतं की थोडंसं रिलॅक्स असावं. त्या दिवशी कामाचा जो लोड आहे तो कमी करायचा, जास्तीची कामं त्या दिवशी काढायची नाही. जी काही आपली बेसिक कामं असतात रोजच्या रोज तर तीच आवरून घ्यायची. एखाद्या दिवशी जर कंटाळा आला ना तर मी सुद्धा असंच करते. माझं जी काही एक्स्ट्राची कामं असतात ना ती मी अजिबात करत नाही. फक्त जी काही माझी रोजची बेसिक कामं असतात ना तर तीच मी आवरून घेते आणि त्या दिवशी मी पूर्ण असा आराम करते. एखाद्या दिवस मला असं वाटतं की खूप जास्त कंटाळा येतोय किंवा आता आपल्याकडून होणार नाहीये, त्या दिवशी मी सुद्धा थोडासा ब्रेक घेते आणि मग त्या दिवशी मी व्हिडिओ वगैरे काही शूट करत नाही. ज्या दिवशी माझी इच्छा असते किंवा ज्या दिवशी मला असं वाटतं की आज मी व्हिडिओ वगैरे शूट करू शकते, त्या दिवशी मात्र मग मी फुल एनर्जीने जे आहे ते कामाला लागते. तर आता इथे ना मग लगेचच मी भाकरी वगैरे सुद्धा बनवून घेतल्या गरमागरम आणि नॉनव्हेज असेल तर बाजरीची भाकरी तर खायला खूप जास्त छान लागते. त्यामुळे मग म्हटलं चला आज बाजरीची भाकरी बनवूयात. आता म्हटलं सगळा स्वयंपाक आवरला की मग म्हटलं आपल्यासाठी सुद्धा म्हटलं एखादी भाजी वगैरे बनवून घेऊयात. आता सगळा स्वयंपाक झालेला होता, मग जेवण वगैरे करायची आमची राहिलेली होती, पण तोपर्यंत म्हटलं किचन आधी आवरून घेऊयात, कारण की जेवणासाठी अजून टायमिंग होता. त्यामुळे मग म्हटलं त्या वेळामध्ये बसण्यापेक्षा म्हटलं आपलं किचन तरी आवरून होईल, म्हणजे जेवल्यानंतर जास्त काही भांड्यांचा वगैरे मला पसारा राहणार नाही. जेवढी काही थोडीफार भांडी राहतील तर म्हटलं तीच मला क्लीन करावी लागतील. आता मग सगळ्यात शेवटी इथे बघा किचन छान असा मी क्लीन करून घेतलेला आहे आणि असा किचन क्लीन करून घेतला ना की पूर्ण जो कामाचा थकवा असतो ना तर तो आपला पूर्ण निघून जातो आणि मला असं वाटतं की प्रत्येकीचं हे असंच असेल. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.